नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, निवडणुकानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय, निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। राहिला असेल सबस्क्राइब करायचं तर सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, निवडणुकानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन आणि निवडणुका यांचा सहसंबंध काय आहे, आणि जो तुमच्या मनात एक प्रश्न पडलाय, तुम्हाला वाटतंय काय निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं आता उत्तर घेऊया की निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार अथवा नाही। लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खाद्यतेलाचा बाजारभाव कमी करण्यासाठी आणि महागाईला रोखण्यासाठी सरकारने 35% खाद्यतेलावर जे आयात शुल्क होते हे 5% आणले। यामुळे आपल्याला खाद्यतेलाचा लोंढा जागतिक बाजारातून देशातील बाजारात येताना दिसला। यामुळे देशात खाद्यतेलाचे भाव घसरले। याचा सामान्य ग्राहकांना तर फायदा झाला, पण याचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना फटका बसला आणि जो सोयाबीनचा भाव 5,500च्या वर होता तो आता 4,500च्या ही खाली येऊन ठेपला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतंय की बाबा चला निवडणुका संपेपर्यंत सरकारने भाव नियंत्रणात ठेवले, महागाईला रोखलं, पण निवडणुका संपल्यावर सरकार आयात शुल्क वाढवणार का? आयात शुल्क वाढलं तर सोयाबीनचा भाव वाढणार का? या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, सरकार अशा कोणत्याही मनस्थितीमध्ये दिसत नाही की सध्या खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवावं। म्हणून आपल्याला या ठिकाणी निवडणुका ज्या की 1 जूनला या ठिकाणी मतदान संपणारे आणि 4 जूनला निकाल लागणारे, यानंतर तात्काळ सोयाबीनच्या आयात शुल्काबाबतीत निर्णय येईल असं काही दिसत नाही। म्हणून निवडणुका संपल्यानंतर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तात्काळ वाढेल याबद्दल अजिबात या ठिकाणी सुसूत्रता नाही। आणि म्हणून मित्रांनो, निवडणुका संपल्या 50-100ची तेजी आली तर सोडून द्या, पण तुफानी तेजी निवडणुका संपल्यानंतर येणार नाही, हे मात्र तेवढंच खरं।
मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कोणत्या भावावर आणि कधी करायची तर लक्षात घ्या, मे महिना उत्तम आहे. 4,600 भाव मिळाला, 50% विका. 4,800 भावावर उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण मित्रांनो, जून महिन्यात पेरणीचा हंगाम असतो आणि पाऊस पडतो आणि आपण पेरणी करत असतो, त्यामुळं पेरणीसाठी खत बियाण्याची आवश्यकता असते, म्हणून सोयाबीनची विक्री वाढते, म्हणून भाव घसरतात. म्हणून मे महिन्यात चांगल्या भावावरती जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.